महाकुंभ मेळ्यावरनं उद्धव ठाकरेंवर शिंदे आणि शेलारांचं टीकास्त्र पाहायला मिळालंय। ठाकरेंनी 2019लाच हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार सोडले अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर बाळासाहेबांचे विचार सोडणारे महाकुंभ मेळ्याला जायला कचरतात असंही शिंदेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे महाकुंभ मेळ्याला जाण्यापासून का लपले असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला। उद्धव ठाकरेंनी महाकुंभाला पाठ दाखवून हिंदुत्वाचा अपमान केला असंही शेलार म्हणाले। 50 खोके घेऊन महाकुंभ मेळ्यामध्ये डुबकी मारण्याचा काय उपयोग, ठाकरेंचाही शिंदेंवर पलटवार। 2019ला त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले। आता हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हणायला देखील त्यांची जीभ कचरायला लागली। त्यामुळे ते कसे कुंभामध्ये जातील? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हिंदुत्व आणि बाळासाहेब त्यांचे विचार या ठिकाणी आम्ही पुढे नेतोय। आणि म्हणून महाकुंभ जो आहे या सगळ्यांना एकत्र आणणारा महाकुंभ होता। आता जे गेले नाहीत त्यांनी हिंदुत्व 2019ला बाळासाहेबांचे जेव्हा विचारच सोडले त्यावेळी हिंदुत्व कसं राहील? हिंदुत्व आणि हिंदू मत याचं राजकारण करू पाहणारे उद्धवजी आणि त्यांचे युवराज हे महाकुंभ पासून लपले का? महाकुंभवर टीका आलोचना मजाक मस्ती संजय राऊत आणि त्यांच्या बंधूंनी केली का, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंग यादवच्या तत्कालीन सरकारने जे रामसेवकांवर कारसेवकांवर अतिक्रमणाने हल्ला केला होता आणि अपमानित हिंदूंना केलं होतं, तसंच जवळजवळ कृत्य या महाकुंभच्या बाबतीत पाठ दाखवून आणि त्याच्यावर मजाक मस्ती करून उघाडा सैन्य केलेला आहे। मी केलं ना, आता सुद्धा मला गंगेचं पाणी दिलं आहे। काय ते नमोमी गंगा वगैरे आहे, सगळ्या गंगेबद्दल मान आहे, सन्मान आहे, सगळं आहे। पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात। गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा।